माझी गाडी ठोकलीस ना, तो असा उघडा. तू कुठे चालला होतास? हे मनसे तुम्ही, हे तू कुठला मनसेवाला आहेस? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे लोक, तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना? तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? कोण? मनसेवाले? अच्छा. आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी ठोकणार? अच्छा, तुम्हाला शिव्या देतोय? हा, दे शिव्या दे. गाडीला ठोकलं, तू माझ्या गाडीला का ठोकलं? माफ. तू आता बोललास माझा बाप कोण आहे? अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले. आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस. तुम्हाला माफ करा ना. माफी नकोय. तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? तू दारू पिऊन गाडी का चालवतोय? दारू पिऊन गाडी का? अरे चल ठीक आहे, तू माझ्या गाडीला ठोकलं, कोणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेलं असतं तर? म्हणजे आता जा तू. कुठे जाऊ? उद्या ये. एक मिनिट. हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा? एक मिनिट. एक काम कर. येडा मला ठोकलंय. बोलतोय माझा बाप कोण आहे? राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे. माझा बाप आहे. उद्या जा, ठाण्याला जा, जावेदचे कोण आहे विचार, आणि तो माझा बाप आहे. ओके. तर जावेद शेखला तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी चढवायला? चल पाठीमागा उभा राहा. ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांची इकडे येऊन. 150 खाली मध्ये असेल कोण पण तू? तिला पोलीस स्टेशनला आहे ना. अरे काय घेणार भाई, बघून घे माझं काय करतात. हा, तुम्हाला शिव्या देतोय. शिव्या दिले? मग काय करतोय? काय बोललो? काय बोललो? मला पोलीस स्टेशन मध्ये या, माझं काय बघतात बघू. हा, सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.